मध्ये एक वातावरण निर्माण केला जातोय की एसआयआर मध्ये लोकांची नागरिकता जाईल, लोकांना राशन भेटणार नाही, लोकांना काही मग एक वातावरण सरकारविरुद्ध निर्माण केला जातोय। माझी रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व बांधवांशी बहिणींशी विनंती आहे आणि मी सांगू इच्छितो की असा काही नाही। एसआयआर हे फक्त आणि फक्त इलेक्शनसाठी आहे, निवडणुकीसाठी आहे। त्यांचा उद्देशच हे आहे की जिथे जिथे डबल नावे आहेत, समजा एक मुंबईला नाव आहे, गावी नाव आहे, ती एकच राहायला पाहिजे, त्यासाठी एसआयआरचं काम चालू आहे। परंतु विरोधक ज्या प्रकारे अपप्रचार करतायत की जर तुम्ही हे एसआयआर नाही केले तर तुमची नागरिकता जाईल, तुम्हाला अन्नधान्य भेटणार नाही, तुम्हाला पोरांना ॲडमिशन भेटणार नाही। माननीय सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशामध्ये एकदम क्लिअर आपला आदेश दिलेला आहे की एसआयआर जो आहे तो फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी केला जाईल, गलित धरला जाईल। बाकी कुठल्याही विषयी एसआयआरचा कुठेही हे आपला परिणाम होणार नाही, हे सुप्रीम कोर्टाचा पण आदेश आहे। तेव्हा आता वाढलेली आहे तारीख, तेव्हा माझी लोकांची विनंती आहे की आपण एसआयआर करावा, घाबरण्याची काही गरज नाही। जर कुणाचा राहिला असेल तर त्याच्याजवळ जे पेपर असतील, पासपोर्ट असेल, तुमची एलसी वगैरे असेल, ती तुम्ही फॉर्म भरून आत्ताच द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर एक हिअरिंग लागेल, तहसीलदार ऑफिस नाही तर प्रांत ऑफिसला तुमची हिअरिंग लागेल आणि तिथं आपला मतदानाचा हक आपल्याला दिला जाईल, 100% दिला जाईल। घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे। परंतु माझी निवडणूक अधिकाऱ्याशी अशी आम्ही ऑलरेडी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की जो माणूस मतदान करत नाही, त्यांचं नाव मतदान यादीमध्ये आहे, आज वर्षानुवर्ष मतदान करत नाही तो माणूस, पण त्याचं नाव निवडणुकीमध्ये आहे, तेव्हा 2 ते 3 3 वेळा जर त्यांनी मतदान नाही केलं तर त्याचं नाव निवडणूक यादीमध्ये काढून टाका, ही आम्ही विनंती केलेली आहे निवडणूक आयोगाजवळ। आणि माझी परत मी आपल्या जिल्ह्यातल्या लोकांची, आपल्या खेड तालुक्यातल्या लोकांची विनंती करतोय की घाबरण्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही आहे आपल्याला। की आपला जो एसआयआर आहे तो फक्त आणि फक्त निवडणुकीत पुरता आहे आणि निवडणूक म्हणजे जास्तीत जास्त मतदार यादीमध्ये नाव नाही येणार, हेच आहे। कुठलीही नागरिकता वगैरे जाणार नाही, ही चुकीची माहिती देतात, त्यावर कोणीही लक्ष देऊ नये।